हाय हॅलो नमस्कार. इथे मी एक वाटी भरून सोयाबीन घेतले, धुवून घेते. 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत. गॅसवर पातेलं ठेवलंय, पाणी गरम करत ठेवलंय बघा. त्यामध्ये एवढं मीठ घालून घेते. पाणी उकळलं की मग त्यामध्ये सोयाबीन सोडते. पाण्याला चांगली उकळी आली. आता हे यामध्ये घालून घेते आणि फक्त 5 मिनटं उकळून घेते. खूप छान होते ही भाजी, नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. अगदी चिकन मटणाला सुद्धा मागे करेल एवढी टेस्टी होते. टेस्टी चमचमीत छान होते. व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त 5 मिनटामध्ये गॅस बंद करते. यावर हा पेस्ट आलाय बघा, तो पेस्ट सगळा काढून घेते. पाच मिनिटं झाली, गॅस बंद करते. इथे मी कांदा फोडणीसाठी घेतला आहे, कढीपत्ता फोडणीसाठी. टोमॅटो हा मोठा कांदा चिरून घेतला आहे. ह्या 2-3 मिरच्या, धने आणि ओलं खोबरं थोडंसं घेतलं आहे. हे वाटण्यासाठी घेते. लसूण पण वाटणात आणि आल्याचा तुकडा घेतला आहे छोटा, अर्धा इंच. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये खोबरं, मिरच्या घालून घेते. कांदा, टोमॅटो, आल्याचा तुकडा आणि लसूण हे सगळं आता वाटण करते. आता हे पाणी थंड झालंय, हे सगळे पिळून घेते. कढईमध्ये तेल गरम झालंय. सोयाबीन घालून घेते. तेलावर चांगले भाजून घेते. अशा पद्धतीने केली तर भाजी खूप छान होते. पाच मिनिटं भाजून घ्यायचे तेलावर. तेल चांगलं गरम झालंय. राई जिरे टाकून घेतलं. लसूण, कांदा, कढीपत्ता, कांदा, कढीपत्ता, लसूण घालून घेतली आहे. राई जिरे, कांदा चांगला भाजला आहे. आता हे वाटण घालून घेते. टोमॅटो, थोडंसं खोबरं, लसूण, आलं याचं वाटण आहे हे. कांदा फोडणीला पण कांदा लसूण घातली आणि वाटणात पण आहे. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत दळून घेते. चवीनुसार मीठ घालते. मालवणी मसाला 1 चमचा, हळद पावडर थोडीशी, हिंग,
थोडंसं वाटण पण टाकते चमचाभर. चांगलं वाटण भाजून आलं आहे. हे बघा, आता हे फ्राय केलेले सोयाबीन घालून घेते. नक्की अशा पद्धतीने करा, खूप छान होते. अजून पुढे घालायचे आहेत वस्तू. 2 जिन्नस घालायचे आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. आता हे गरम पाणी घालते बघा. गरमच पाणी घालायचं, थंड नाही घालायचं, त्यामुळे चव जाते थंड पाण्याने, म्हणून गरम पाणी घालायचं. आता हे शिजवून घ्यायचं. शेवटी 1 चमचा मी गरम मसाला घालते. हा गरम मसाला मी घरगुती बनवला आहे. म्हणजे धने वगैरे सर्व आहे, त्यामुळे वेगळी धना पावडर घालायची गरज नाही. जिरं, धने, बडीशेप, लवंग, आणि काय दालचिनी सर्व आहे त्यामध्ये. सर्व मसाल्याचे प्रकार आहेत. कोथिंबीर घालून घेते. कमेंट करून सांगा कशी झाली सोयाबीनची भाजी. खूप मस्त लागते, एकदम टेस्टी. नॉनव्हेजपेक्षाही खूप छान लागते. नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.